नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेंगळूर धारवाड दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला. यासाठी मंगळवारी वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी घेण्यात आली. विमानाप्रमाणे अत्याधुनिक सेवा सुविधा असणारी वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 1:30 बेळगाव रेल्वे स्थानकात दाखल झाली. रेल्वेतील व्यवस्था पाहण्यासाठी प्रवाशांनी आतमध्ये प्रवेश केला. विस्टा डोम प्रमाणे डब्याची रचना तसेच आलिशान आसन व्यवस्था, त्यामुळे या ट्रेनची छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती. गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी मध्यवर्ती कारागृहाला अचानक भेट देऊन अधिकाऱ्यांना धक्का दिला. आपल्या भेटीत त्यांनी तब्बल 1 तासाहून अधिक काळ कारागृहात फेरफटका मारून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी हिंडलगाव मध्यवर्ती कार्यालयातून धमकीचा फोन गेल्यानंतर कारागृह ठळक चर्चेत आले होते. त्यानंतरही काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी कारागृहाला धडक मारली आणि बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ आणि पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेत, पोलीस उपायुक्त आदींसह पोलीस दलातील इतर वरिष्ठ अधिकारी गृहमंत्र्यांसमवेत होते. बेळगाव शहरातील महांतेश नगर येथील महंत भवनामध्ये बेळगाव जिल्हा पंचायत, सार्वजनिक शिक्षण विभाग आणि सिद्धांत फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार आसिफ सेठ यांनी 10वी हा विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. कठीण परिश्रम केल्यास यशाचे शिखर गाठता येते, असेही ते म्हणाले. आज विविध दिव्यांग कर्मचाऱ्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून शासनाचे आपल्याकडे लक्ष वेधले. यावेळी घोषणाबाजी करून दिव्यांग कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. यामध्ये 10 वर्षाहून अधिक वर्षे उलटली तरी नोकरी कायम नाही, कनिष्ठ वेतनाची हमी द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले. हेस्कॉमच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक दुरुस्ती केली जाणार असल्याने 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान हेस्कॉमच्या सर्व ऑनलाईन सेवा बंद ठेवल्या जाणार आहेत. यामुळे बिल भरण्यासह हेस्कॉममधील अंतर्गत कामकाज ठप्प होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याची दखल घेत सोमवार नंतर बिल भरण्यासाठी हेस्कॉममध्ये यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सरस्वती वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा कोरेगल्ली येथील वाचनालयाच्या सभागृहात शनिवारी पार पडली. यावेळी अहवाल वाचन करण्यात आला. सर्व कार्यकारिणी व अनेक सदस्य उपस्थित होते. अध्यक्षा स्वरूपा इनामदार यांनी स्वागत करून वार्षिक कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर यांनी वाचनालयाचा आढावा व पुढील वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. विजय देशपांडे यांनी खर्चाचा तपशील सांगितला. सर्व सभासदांनी वार्षिक अहवालास एकमताने मान्यता दिली. वाचनालयाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. सभा खेळीमेळीत पार पडली. पुढील वर्षी सरस्वती वाचनालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. कार्यवाह RM करडीगुद्दी यांनी आभार मानले. दुरुस्तीच्या कारणास्तव गुरुवार दिनांक 23 रोजी शहरात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज पुरवठा बंद केला जाणार असल्याने नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे. शहापूर, हुलबत्ते कॉलनी, शास्त्रीनगर, टिळकवाडी, हिंदवाडी कॅम्प, धर्मवीर संभाजी चौक, गांधीनगर, आझाद नगर, ओल्ड PB रोड परिसरासह शहरातील बहुतांशी भागात वीज कपात केली जाणार आहे. खानापूर तालुक्यातील सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचे काम गेली 27 वर्ष अव्याहतपणे माचीगड अनगडी येथील श्री सुब्रमण्यम साहित्य अकादमीने सुरू ठेवले आहे. आता हे साहित्य संमेलन गावापुरते मर्यादित न राहता जिल्ह्यासह महाराष्ट्रातही नावारूपाला आले आहे, असे प्रतिपादन अकादमीचे अध्यक्ष बाबूराव पाटील यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून केले.
अकादमीचे कार्याध्यक्ष संजीव वाटुपकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत करत बैठकीचा उद्देश सांगितला। सचिव MP गिरी यांनी संमेलनाविषयी माहिती सांगितली। यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होऊन 27वे मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी भरवून यशस्वी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। मंडोळी गावातील जागृत मारुती, कलमेश्वर व विठ्ठल रखुमाई या तिन्ही मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे। गावातील या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे। या मंदिरांना चिकमंगळूर येथील दत्तात्रय मठाचे मठाधीश परमपूज्य अशोकजी शर्मा महाराज यांनी सोमवारी धावती भेट दिली व मंदिराच्या जीर्णोद्धार कामाची पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले। दुचाकीला वाचवताना ब्रेक लावल्याने रिक्षा पलटी होऊन 3 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली। याबद्दल समजलेली माहिती अशी की मच्छे खानापूर मार्गावर दुचाकी विरुद्ध दिशेने येत होती। त्याला वाचवण्यासाठी रिक्षा चालकाने ब्रेक लावला आणि रिक्षा पलटी झाली। ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रशासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात। त्यातही प्रामुख्याने रस्त्यांचे डांबरीकरण व त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सरकारकडून विशेष निधी मंजूर केला जातो। तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यांचे डांबरीकरण होत आहे। मात्र सोनोली व कुद्रेमनी या संपर्क रस्त्यांच्या डांबरीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी वाहनधारक व परिसरातील नागरिकांतून होत आहे। यामुळे आम्ही दाद मागायची कोणाकडे असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे। सौंदलगाव परिसरात सोयाबीन व भुईमूग काढणीनंतर साधारणपणे कांदा पिकाची लागवड करतात। सध्या पाण्याची उपलब्धता कमी असतानाही शेतकऱ्यांनी कांदा हे पीक घेण्यासाठी धडपड चालू केली आहे। पण काही ठिकाणी कांदा पिकावर बदलत्या हवामानामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। या रोगराई बरोबरच वाढलेला उत्पादन खर्च आणि पाण्याची टंचाई भासण्याची चिन्हे याचा फटकाही उत्पादकांना बसत आहे। शहराला भेडसावणाऱ्या भीषण पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी 24 तास पाणी योजना सुरू होणे गरजेचे आहे। अशा परिस्थितीत नगर परिषदेने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे। सध्या 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकातून चिंता व्यक्त होत आहे। अशा परिस्थितीत संकेश्वरकरांसाठी 24 तास पाणी पुरवठा योजना कार्यान्वित कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे। कुडची येथील कृष्णा नदीला सध्या मुबलक पाणीसाठा असून परिसरातून दुथडी भरून कृष्णामाई वाहत आहे। असे असले तरी यंदा पावसाने दिलेली दडी आणि आगामी काळात पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध असलेले पाणी जपून वापरणे गरजेचे आहे। यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून पाणी बचत करण्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे। जांबोटी ओलमणी परिसरात गेल्या 8 दिवसांपासून सुगीच्या कामांना वेग आला असून या परिसरातील शेतकरी वर्ग भात कापणी व भात मळणीच्या कामात गुंतले आहेत। तसेच ऊस तोडणीच्या कामाला देखील प्रारंभ झाल्यामुळे शेतवडीत सर्वत्र शेतवर्गाची एकच लगबग सुरू झाली आहे। यावर्षी जून महिन्यापासूनच या परिसरात अत्यल्प पावसाने हजेरी लावल्यामुळे दुष्काळाचे सावट गडद बनले होते। अधूनमधून पडणाऱ्या तुरळक पावसामुळे भात पिकांना जीवदान मिळाले असले तरी अपुऱ्या पावसामुळे भात पिकावर प्रतिकूल परिणाम होऊन भात पिकांची वाढ खुंटली होती। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।